मोठी माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे। परदेशी यांच्याकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे। मागील 3 वर्षांपासून परदेशी धाराशिवमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत। लोकसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये अद्याप निर्णय घेतलेला नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण परदेशी यांनी साम टीव्हीला दिलेली आहे। मात्र सूत्रांकडून माहिती मिळते की ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। आणि अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी नितीन पाडणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, प्रवीण परदेशी हे राज्याचे सेवानिवृत्त सन्मान अधिकारी आहेत। मुंबई महापालिकेचे आयुक्त होते, ते आधी त्यांनी पुण्यात देखील महापालिका आयुक्त म्हणून काम केलेलं। आपण बघतोय काही कारणांमुळे संपर्क कट झालेला आहे। परदेशी हे धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। 3 वर्षांपासून प्रवीण परदेशी हे धाराशिव विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम करताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यांनी या सगळ्याला नकार दिला असला तरी सुद्धा सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते।